नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 7 जुलैच्या भागामध्ये रविराज म्हणता, बाळा मला प्रत्येक टायमाला वाटायचं का तूच माझी तन्वी असली पाहिजे, पण तू माझ्या जवळ असल्यावर मी तुला नाही ओळखू शकलो. हे बोलणं ऐकता जवळ तन्वीचे इतके डोळे भरून आले प्रेक्षकांनो. आणि अस्मिता लगेच पूर्णाजीला म्हणते, का गं पूर्णाजी, तुझी इच्छा होती ना गं तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर व्हायला पाहिजे. बघ शेवटी लग्न अर्जुन बरोबरच झालं ना तन्वीचं. हे म्हटलं पूर्णाजी म्हणता, गं हो गं खरंच, पण तू जेव्हा ह्या घरात आली ना सायली, मी खूप राग केला रे बाळा तुझा. त्यावर सायली म्हणते, पूर्ण आजी अगं जे झालं ते झालं, पण मला आता राहिलेलं प्रेम हवंय बरं का तुमच्याकडून. असं म्हणताना लगेच पुन्हा रविराज तिची माफी मागताय की बाळा, जेव्हा तू आले ना मी सुद्धा तुझा तेवढाच राग केला रे. आणि लगेच कल्पनाताई पण तेच म्हणते की असं काय करताय भाऊजी, अहो तुम्ही सर्वजण जर तसं करशाल तर मग मी काय करायला हवं. मी तर जास्त रागावली ना तिच्यावरती. पण लगेच अश्विन पण तसंच म्हणतो की वहिनी, जो तुला मान हवा होता ना गं, तो मी मान नाही देऊ शकला गं प्रियाच्या नादामध्ये. तू खरंच मला माफ कर गं, असं अश्विन सायलीला म्हणत असतो. आणि लगेच अर्जुन म्हणतो, हे बघा आजचा दिवस फार मोठा आहे, आज ना आपण तन्वी डे साजरा करणार. त्यात लगेच पूर्ण आजी म्हणते, हे बघ ते तुझं ते राहू ते तन्वी दिवस वगैरे, मला अगोदर माझ्या नातीची नजर काढायची. आणि ते विमलताईला सांगतं, अगं मीठ मोहरी आण बरं का. आणि लगेच सायलीची नजर काढताय आणि सायलीला म्हणता, बाळा तू आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेऊन ये, असं म्हणते. सायलीला दर्शन घ्यायला पाठवत आहे. आणि लगेच म्हणते, हे बघ मला माझ्या नातीचं खूप मोठं स्वागत करायचं आहे, तिला मला ना सरप्राईज द्यायचं आहे बरं का. सायली इकडे कुलदेवतेसमोर येऊन प्रार्थना करते की देवी माते, जशी तू माझ्यावर आत्तापर्यंत कृपादृष्टी ठेवली तशी सदैव माझ्यावर माझा परिवार असू दे. आणि मला प्रत्येक टायमाला वाटायचं की माझा परिवार मला मिळायला पाहिजे, आणि आज तू मला ते माझ्या परिवाराशी मिळवून दिलं. अर्जुन लगेच सायलीजवळ येऊन म्हणतो, हे बघ तू असं कर सायली, तू वरती जाऊन आराम कर बरं का. बघ किती थकलीस गं तू. यावर सायली लगेच म्हणते, हो खरंच मला तसं जाणवते, मी आता वरती जाऊन थोडंसं आराम करते. आणि अर्जुन लगेच म्हणतो की बरं झालं बाबा ही गेली. मला असं वाटलं की ही मला अजून काही ना प्रश्न विचारे, कारण मी तिच्याशी खोटंच बोलू शकत नाही ना. आणि इकडं लगेच आपल्याला प्रियाला दाखवलंय प्रेक्षकांना, प्रिया राकेशची वाट बघत असतो. आणि राकेश आल्यानंतर इतकी भडकते त्याच्यावरती, काय रे इतका उशीर लावला यायला, तुला समजतं की नाही. आणि हे बघ मला एक सांग, सायलीला सर्व आठवलं का ती तन्वी हे लहानपणाची. नाही ना आठवलं. असं म्हणत असताना लगेच राकेश म्हणतो, अगं प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारख्या होत नाही प्रिया. सायलीला प्रत्येक गोष्ट आठवलेली लहानपणाची की तीच तन्वी आहे. आणि ते आता बघ किती जोरात स्वागत चालू तिचं आलं, तिच्यासाठी ते प्लॅन करत आहे. त्यावर लगेच ती त्याला म्हणते, तू काहीच कामाचा नाही, हे तुझ्याकडे एक कामसुद्धा धड झालं नाही, तुला तिला मारून टाकायला हवं होतं ना. हे बघ तू असं कर, तू मैपतकडे जा आणि त्याला सांग, तो बरोबर करल, तिला मारून टाकल. असं म्हणलं का राकेश म्हणतो, हे बघ त्याच्याकडे गेलो तो काहीच कामाचा नाही, तो पूर्ण बुवाबाजी करायला लागला. हे ऐकताच लगेच प्रियाचा इतका संताप होतोय आणि ती म्हणते, मी तिला जिवंत ठेवणार नाही, मी सायलीला मारूनच टाकेल. इकडे सुभेदार फॅमिली सर्व एकत्र बसून सायलीसाठी काय सरप्राईज करायचं हे प्लॅन करत आहे. त्यात पूर्ण आजी म्हणता, हे बघ माझं एक प्लॅन आहे की आपण आपल्या कुलदेवतेवर जाऊन मोठा अभिषेक वगैरे करू. त्यावर अर्जुन लगेच म्हणतो की नाही नाही अगं, आताच तर कुलदैवतवर जाऊन आलो, पुन्हा कसं काय जायचं. त्यावर लगेच अस्मिता म्हणते, नाही गं बाई, इतका लांबचा प्रवास माझ्याकडनं आणि स्मितकडनं होणार नाही बरं का, हे काही शक्य नाही. लगेच चैतन्य म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का, आपण ना सायली वहिनीचं तन्वी म्हणून बारसं करू बरं का. असं म्हटलं सर, अरे काहीतरीच काय रे. आणि लगेच पुन्हा आपल्याला सायली खाली उतरताना दिसते प्रेक्षकांनो. पण ती बघते घरात इतकी शांतता कसं काय, सर्वजण कुठे गेले असतील. असं म्हणून ते लगेच अस्मिताच्या रूममध्ये येते प्रेक्षकांनो. तिथे येऊ नये बघते, तिथे कोणीच नाही, हे सर्व कुठे गेले. कदाचित अश्विन भाऊंच्या रूममध्ये असतील. अर्जुन, अरे लवकर प्लॅन करा रे, नाही तर सायली येऊन जाईल बरं का खाली. असं म्हणता लगेच अस्मिता म्हणते की अरे काय रे इतकं काय घाबरतो बायकोला. आणि सर्वजण त्याच्याकडे बघून हसताय प्रेक्षकांनो. पण तो म्हणतो, तुम्ही मोबाईल बंद करा बरं का. असं म्हटलं सर्व मोबाईल बंद करताच आहे. आणि लगेच सायली प्रत्येकाच्या मोबाईलवर फोन लावते प्रेक्षकांनो. पण ती म्हणते की अरे एकाचाही मोबाईल लागत नाही, सर्वच्या सर्व कुठे गेले असतील, आणि सर्वांचेच मोबाईल एकाच टायमाला कसं काय बंद झाले बरं का. आणि इकडं आपल्याला मैपतच्या घराकडे दाखवलेले प्रेक्षकांना ते कपाटापाशी काहीतरी करताना दिसतोय मैपतराव. तितक्या सचिन येतोय आणि सचिन म्हणतो की अण्णा मला तुमच्याशी बोलायचं आहे बरं का. असं म्हटलं तो म्हणतो, ठीक आहे काय बोलायचं आहे, कुठल्या विषयावर बोलायचं आहे. आणि तो म्हणतो, हे काय लावलं आहे तुम्ही मगापासून, तुम्हाला मी सांगितलं हे बघा, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा, पण तुमच्या मनात काय प्लॅन आहे ते मला सांगा. मला नाही वाटत आहे की तुम्ही जे पहिलं काही कारस्थान सोडलेलं असेल. त्यावर सर्व बोलून झालं. लगेच मैपतराव म्हणतो, हे बघ तुझं झालं का आता बोलून. त्यावर तो म्हणतो, हो झालंय माझं आलं.
आणि ते त्याला न काही बोलता त्याच्या खांद्यावर हात ठेवत आहे फक्त प्रेक्षकांनो आणि रूममधून चालले जात आहे. आणि हा म्हणतो याला काय अर्थ आहे की अरे असं कसं काय चालले गेले अण्णा तुम्ही. पण सचिन कपाटाकडे बघतोय कारण त्याला समजले कपाटापाशी अण्णा काहीतरी करत असली पाहिजे. आणि इकडं जबरदस्त स्वागत तर झालंय तन्वीचं म्हणजे सायली मॅडमांचं आणि दिसतंच आहे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला. चला भेटूया मग. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रेक्षकांनो.